जळगाव जवळच्या परधाडे रेल्वे स्थानक आहे, त्याच्या जवळ ही घटना घडलेली आहे। पुष्पक एक्सप्रेस ही सीएसटी कडे येणारी गाडी या ठिकाणी थांबलेली होती। अचानकपणे गाडीने ब्रेक दाबला, त्यामुळे काही आगीच्या ठिणग्या उडाल्या। आगीची अफवा पसरल्यानंतर प्रवाशांनी गाडीतून उड्या मारल्या। समोरून येणाऱ्या भुसावळकडे जाणाऱ्या कर्नाटक एक्सप्रेसने या प्रवाशांना उडवलं अशी माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आलेली आहे। या संदर्भातली अधिक माहिती घेण्याचा आपण प्रयत्न करतोय, मात्र नेमकी काय घटना घडलेली आहे याची इत्थंभूत माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय। आग लागल्याच्या अफवेनंतर पुष्पक एक्सप्रेसमधून 35 ते 40 प्रवाशांनी उड्या मारल्याचं कळतं। त्यांच्या समोरून येणाऱ्या दुसऱ्या एक्सप्रेसने या प्रवाशांना उडवलेलं होतं आणि त्यात काहींचा मृत्यू झाल्याची सध्या प्राथमिक माहिती कळते। काही लोक जखमी देखील याच्यात झालेले आहेत आणि या सगळ्यांना तात्काळ रुग्णालयात हलवलं जाईल अशी माहिती सध्या रेल्वे प्रशासनाने दिलेली आहे। तर पुष्पक एक्सप्रेस ही लखनौवरून मुंबईकडे येत होती। सीएसटी कडे येणारी ही गाडी, त्यामध्ये जळगावच्या परधाडे रेल्वे स्थानकाजवळ ही मोठी दुर्घटना घडलेली आहे। जळगावमध्ये आगीच्या भीतीने पुष्पक एक्सप्रेसमधून प्रवाशांनी उड्या मारल्या। एक्सप्रेसला ब्रेक मारल्यानंतर या ठिकाणी आगीच्या ठिणग्या उडाल्या, त्यातून आग लागल्याची अफवा पसरली। जळगावच्या पाचोरा तालुक्यातील परधाडे गावाजवळ रेल्वेची ही मोठी दुर्घटना घडलेली आहे। जळगाव परधाडे गावाजवळ पुष्पक एक्सप्रेसनं ब्रेक मारल्यानं या ठिकाणी आगीच्या ठिणग्या या चाकामधून उडाल्या होत्या। आग लागल्याची अफवा त्यानंतर पसरली। आगीच्या ठिणग्या उडाल्यामुळे रेल्वेमध्ये आग लागल्याची अफवा पसरली आणि प्रवासी भयभीत झाले। आणि ही आग लागल्याच्या अफवेनंतर पुष्पक एक्सप्रेसमधून 35 ते 40 प्रवासी या सगळ्यांनी या खाली ट्रेनच्या बाहेरच उड्या मारलेल्या होत्या आणि समोरच दुसऱ्या येणाऱ्या एक्सप्रेसनं यातल्या काही लोकांना उडवल्याची माहिती कळते। तर ग्रामीण रुग्णालयामध्ये जखमींवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली। तसंच परधाडे स्टेशन जवळच्या आसपासच्या ग्रामीण रुग्णालय देखील तयार ठेवण्यात आली आहेत। समोरून येणाऱ्या दुसऱ्या एक्सप्रेसनं या प्रवाशांना उडवलं, त्यामध्ये काहींचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते। 108 या अँब्युलन्सला देखील अलर्ट करण्यात आल्याचं देखील सध्या सांगण्यात येत आहे प्रशासनाकडून। जळगाव आगीच्या भीतीने पुष्पक एक्सप्रेसमधून काही प्रवाशांनी उडी मारलेली होती आणि समोरून येणाऱ्या बंगळुरू एक्सप्रेसनं अनेक प्रवाशांना त्यात उडवलेलं आहे। 35 ते 40 प्रवाशांचा आकडा असल्याची सध्या शक्यता वर्तवली जाते। पुष्पक एक्सप्रेस ही लखनौमधून मुंबईकडे सीएसटी कडे येत होती, त्यावेळेला ही घटना घडलेली आहे। जळगावच्या पाचोरा तालुक्यातील परधाडे गावाजवळ रेल्वेची ही मोठी दुर्घटना घडली आहे। जळगाव परधडे गावाजवळ पुष्पक एक्सप्रेसनं ब्रेक मारल्यानं आगीच्या ठिणग्या उडाल्या, त्यानंतर चाकातून ठिणग्या उडाल्यानंच प्रवाशांमध्ये भीती पसरली। या ठिकाणी आग लागली अशी अफवा देखील पसरली आणि म्हणूनच घाबरलेल्या सगळ्या प्रवाशांनी ट्रेनमधून बाहेर उडी मारली।